सकाळचा तलवार घेऊन आम्ही निघालोय तरी कुठे. तर नमस्कार मंडळी, आजपासून सुरू होते आपल्या गावात श्री दुर्गा माता दौड. आणि आज तुम्हाला मी सांगतो ही दुर्गा माता दौड नेमकी का काढली जाते. तर नवरात्र हा मुख्यतः स्त्रियांचा सण, ज्यात घटस्थापना होते आणि प्रत्येक जण व्रत करतो आणि देवीकडे आपल्या संसाराचे आणि घरादाराच्या सुखाचं साकडे घालतो. आणि ही परंपरा हजारो वर्षापासून सुरू आहे. आणि ज्यावेळी छत्रपती शिवराय मासाहेब जिजाऊंच्या उदरात होते, त्यावेळीच्या नवरात्रीमध्ये मासाहेब जिजाऊंनी घरदारासाठी ना संसारासाठी त्यांनी देवीकडे साकडे घातले. आपल्या देशासाठी, देशावरचं पारतंत्र्य आणि इस्लामी सत्ता घालवण्यासाठी देवीकडे मासाहेब जिजाऊंनी पुत्र मागणी केली आणि देवी सुद्धा नवसाला पावली. आपलं छत्रपती मराठी मातीत आलं आणि त्यांच्यामुळेच आज आपल्या देवघरात देव आहे आणि आपल्या तोंडी मराठी भाषा आहे. उगवती तरुण पिढी शिवविचारांची व्हावी आणि भारतातलं सर्व आंतरबाह्य शत्रूंचं समूळ निर्दालन करण्यासाठी ही दुर्गा माता दौड काढली जाते. जी आग, रग आणि धग मावळ्यांच्या अंगी होती, तीच जर आजच्या पिढीत निर्माण झाली तरच आपल्या देशाचं अस्तित्व टिकणार आहे. महिषासुरादी राक्षसाचा संहार करणाऱ्या दुर्गेपुढे शिवतेजाची आराधना करणारी तरुण पिढी देशाचं अखंडत्व अभेद्य राखू शकते. आज पहिलं पुष्प पार पडलं, पण याच देवदेश धर्माच्या कार्याला अजूनही काही पांडुगुळांचा विरोध आहे. पण या स्वार्थी लोकांच्या विचारामुळे आमचं कार्य थांबणार नाही. सदैव एकनिष्ठ श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.